जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, एक क्षण विचार करा, तुमच्या घरात मुलीचा जन्म होणं ही केवळ एक जैविक घटना आहे असं तुम्हाला वाटतं का? जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही या भयानक सत्यापासून अनभिज्ञ आहात, जे हजारो वर्षापासून आपल्यापासून लपवलं गेलं आहे। मित्रांनो, देव मुलगी देण्यासाठी कोणत्या पित्याची निवड करतो आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचं घर त्या निवडीच्या लायकीचं आहे का? भक्तांनो, या व्हिडिओमध्ये रमून जाण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय सद्गुरू लिहायला विसरू नका। भक्तांनो, मृत्यू हा अटळ आहे आणि जन्माचं रहस्य त्याहूनही अथांग आहे। आपण ज्या जगात राहतो तिथे प्रत्येक श्वासाचा एक हिशोब मांडलेला असतो। आपल्याला वाटतं की आपण आपलं जीवन स्वतःच्या मर्जीने जगत आहोत, पण सत्याचा पडदा बाजूला सारला की दिसतं ते केवळ कर्माचं चक्र। मित्रांनो, गरुड पुराण, जे सनातन धर्मातील सर्वात गूढ आणि प्रभावशाली शास्त्र मानलं जातं, ते आपल्याला केवळ मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दल सांगत नाही, तर या पृथ्वीवर जीव कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या रूपात जन्माला येतो याचेही संकेत देते। आज आपण त्याच रहस्याचा उलगडा करणार आहोत, ज्याचा संबंध थेट तुमच्या घराशी आहे, तुमच्या अंगणात खेळणाऱ्या त्या चिमुरडीशी, म्हणजेच तुमच्या लेकीशी आहे। मित्रांनो, ब्रह्मांडाच्या या महाकाय रचनेत कोणताही कण विनाकारण हलत नाही। मग विचार करा, एका जीवाचा जन्म होणं हा केवळ निसर्गाचा योगायोग कसा काय असू शकेल? गरुड पुराणातील त्या अध्यायांकडे वळूया, जिथे पक्षीराज गरुड भगवान विष्णूंना आणि यमराजांना जीवाच्या प्रवासाबद्दल प्रश्न विचारत आहेत। यमलोकाचा तो दरबार, जिथे काळ आणि कर्माचा न्याय होतो, तिथे गरुड देवांनी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला होता। हे धर्मराज, गरुडदेव विचारतात, या मृत्यूलोकात जेव्हा एखादी आत्मा नवीन शरीर धारण करण्यासाठी निघते, तेव्हा तिची दिशा कोण ठरवतं? एखादा जीव श्रीमंताच्या घरी जन्माला येतो तर कोणी दारिद्र्याच्या, कोणाला पुत्रप्राप्ती होते तर कोणाच्या अंगणात कन्यारत्न जन्माला येतं। या निवडीमागे कोणता न्याय दडलेला आहे? यमराज आपल्या गंभीर आवाजात उत्तर देतात, पक्षीराज, हा कोणताही योगायोग नाही, हा त्या जीवाचा आणि त्या कुटुंबाच्या कर्माचा ऋणानुबंध आहे। आत्मा तिथेच जाते जिथे तिला तिचे कर्म फेडायचे असतात आणि जिथे तिला तिच्या पुण्याचे फळं घ्यायचे असते। येथेच गरुड पुराणाचे ते पान उघडते, जे मुलीच्या जन्माबद्दल बोलते। समाजात आजही अनेक ठिकाणी मुलीच्या जन्माकडे तुच्छतेने पाहिले जाते किंवा तिला ओझे मानले जाते, पण गरुड पुराणाची गर्जना काही वेगळीच आहे। मित्रांनो, गरुड पुराण स्पष्टपणे सांगते की मुलीचा जन्म होणे ही परमपित्याची एक अत्यंत कठोर आणि रहस्यमय निवड असते। देव प्रत्येक घराला मुलगी देत नाही। ज्या पित्याकडे ती दैवी ऊर्जा सांभाळण्याची ताकद असते, ज्या आईच्या हृदयात साक्षात देवत्वाची बीजं पेरलेली असतात, त्याच घरात एका मुलीची पहिली किंकाळी ऐकू येते। विचार करा, आपण ज्या मुलीला परके धन म्हणतो, ती प्रत्यक्ष ब्रह्मांडाचा एक मोठा निर्णय असते। जेव्हा एखाद्या घरात मुलगी जन्माला येते, तेव्हा ती केवळ एक बाळ नसते, ती त्या घरासाठी निवडलेली एक दैवी दूत असते। पण ही निवड का केली जाते? देव कोणत्या निकषावर ठरवतो की या पित्याला आता मुलगी हवी? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला कर्माच्या त्या सिद्धांतात जावे लागेल, जिथे विज्ञान संपते आणि अध्याय सुरू होते। यमलोकातील नियमानुसार जेव्हा एखादी आत्मा स्त्री योनीत जन्म घेण्याचे ठरवते, तेव्हा तिचे उद्देश खूप उच्च असतात। पुरुष आणि स्त्री यांच्यातील भेदापलीकडे जाऊन गरुड पुराण सांगते की स्त्री जन्म हा त्या आत्म्यासाठी एक परीक्षेचा काळ आणि त्या कुटुंबासाठी पुण्याचा काळ असतो। जेव्हा एखाद्या व्यक्तीचे पूर्वपुण्य उदयाला येते, तेव्हाच त्याच्या नशिबात मुलगी असते। आता एका अशा क्षणाची कल्पना करा, जो तुमच्यातील अनेकांनी अनुभवला असेल किंवा ज्याचे तुम्ही साक्षीदार असाल। बाहेर पावसाची रिपरिप सुरू आहे किंवा पहाटेची ती शांत वेळ आहे। एका घराच्या ओसरीवर एक पिता अस्वस्थपणे एरझाऱ्या घालत आहेत। त्याच्या मनात धाकधूक आहे, डोळ्यात स्वप्न आहेत आणि काळजात एक अनामिक भीती आहे।
आणि अचानक घराच्या कोपऱ्यातून एक अत्यंत कोमल, अत्यंत सुमधुर असा रडण्याचा आवाज येतो. तो आवाज ऐकताच त्या बापाच्या अंगावर काटा येतो. तो धावत आत जातो. नर्स किंवा घरातील मोठी व्यक्ती त्या लहानशा जीवाला कापडात गुंडाळून त्याच्या हातात देते. तो पिता जो कालपर्यंत जगासाठी खूप कठोर होता, जो व्यवसायाच्या गणितात गुंतलेला होता, ज्याला कधी अश्रू माहीत नव्हते, तो जेव्हा त्या लहानशा जीवाकडे बघतो तेव्हा त्याचे संपूर्ण शरीर थरथरायला लागते. त्या मुलीचे ते लहानसे डोळे, जे अजून पूर्ण उघडलेलेही नाहीत, ते जणू त्या पित्याच्या आत्म्याशी संवाद साधू लागतात. त्या क्षणी त्या पित्याच्या हृदयातील कडकपणा मेणासारखा विरघळू लागतो. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात. हे अश्रू दुःखाचे नसतात, हे अश्रू त्या कर्माच्या बंधनाचे असतात, जे हजारो वर्षापासून चालत आले आहेत. त्याला जाणवते की ही केवळ त्याची मुलगी नाही, तर त्याच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी आलेली एक दिव्य शक्ती आहे. तिच्या स्पर्शाने त्याच्या हातातील रेषा जणू बदलू लागतात. तो तिला छातीशी कवटाळतो आणि त्या क्षणी त्या घरातील संपूर्ण वातावरण बदलून जाते. तिथली नकारात्मकता, तिथला तणाव क्षणार्धात नाहीसा होतो. हेच ते आभा मंडळ आहे जे गरुड पुराण आपल्याला समजावून सांगते. मित्रांनो, ती लहान मुलगी त्या पित्याच्या आयुष्यात करुणा आणि प्रेमाचा असा झरा निर्माण करते, ज्याची त्याला स्वतःलाही कल्पना नसते. हा कोणताही चमत्कार नाही, हा त्या पवित्र आत्म्याचा अधिकार आहे. गरुड पुराणात यमराज पुढे सांगतात की मुलीचा जन्म हा घराच्या शुद्धीकरणाचा मार्ग आहे. ज्याप्रमाणे गंगा नदी वाहताना आपल्या परिसरातील अशुद्धता धुवून नेते, त्याचप्रमाणे मुलगी जेव्हा एखाद्या घरात श्वास घेते तेव्हा तिच्या लहरींमुळे त्या घराचा परिसर पवित्र होऊ लागतो. आपल्या विज्ञानाच्या भाषेत याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स म्हणतो, पण पुराणे याला दैवी लहरी म्हणतात. जेव्हा एखादी मुलगी त्या घरात बागडू लागते तेव्हा तिच्या प्रत्येक पावलागणिक त्या घराचे वास्तुदोष कमी होऊ लागतात. पण मग प्रश्न पडतो की जर मुली इतक्या पवित्र आहेत तर मग मुलाचे काय? मित्रांनो, गरुड पुराण मुलाच्या जन्माचा उल्लेख करताना अत्यंत कडू आणि सत्य वास्तव मांडते. आपल्याला कदाचित हे ऐकायला जड जाईल, पण गरुड पुराण म्हणते की मुलगा हा सहसा तुमच्या कर्माचा हिशोब चुकवताना येतो. तो एक ऋण असतो जो वसूल करण्यासाठी तुमच्या घरात जन्माला येतो. मुलाला आपल्याकडून काहीतरी हवे असते, संपत्ती, नाव, वारसा, पण मुलगी ही केवळ द्यायला येते. गरुड पुराण सांगते की मुलगी हे तुमच्या पुण्याचं फळ आहे. जेव्हा एखाद्या माणसाने मागील जन्मात निस्वार्थपणे कोणाची मदत केली असते, भुकेल्याला अन्न दिले असते किंवा एखाद्या रडणाऱ्या व्यक्तीचे डोळे पुसलेले असतात, तेव्हा निसर्ग त्याला बक्षीस म्हणून मुलगी देतो. कारण देवाला माहीत असते की या पित्याच्या हृदयात आता तो विशाल सागर निर्माण झाला आहे, जो एका मुलीचे प्रेम पेलू शकेल. यमराज गरुडाला सांगतात की जीवाचा हा प्रवास इतका सरळ नसतो. कधी कधी मुलगी अशा घरात जन्म घेते जिथे तिला फक्त अपमान मिळतो, तिला ओझं मानलं जातं, तिला जन्म घेण्यापूर्वीच मारलं जातं. जर मुली इतक्या पवित्र आहेत तर मग त्यांच्या नशिबात हा संघर्ष का? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर कर्माच्या त्या गुंतागुंतींच्या गणितात दडलं आहे, जे ऐकून कदाचित तुमच्या अंगावर काटा येईल. गरुड पुराणानुसार जेव्हा एखादं कुटुंब मुलीला नाकारतं तेव्हा ते केवळ एका मुलीला नाकारत नाहीत, तर ते साक्षात ईश्वराच्या कृपेला लाथ मारत असतात. अशा घराचं पुण्य क्षणार्धात जळून राख होतं. पण तरीही काही उच्च कोटीचे आत्मे मुद्दाम अशा अंधाऱ्या घरात जन्म घेतात. त्यांना परिवर्तनकारी आत्मे म्हटलं जातं. त्या तिथे सुखासाठी येत नाहीत, तर त्या घराचा उद्धार करण्यासाठी येतात. विचार करा, तुमच्या घरात खेळणारी ती लेक जिने कदाचित तुमच्याकडे एखादा हट्ट केला असेल, ती कदाचित तुमचीच कोणीतरी ओळखीची जुनी आत्मा असेल. गरुड पुराणातील नात्यांचं हे गूढ इतकं खोल आहे की ते समजून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या मागे जावं लागेल. मित्रांनो, गरुड पुराणात उल्लेख आहे की ज्या पित्याला मुलगी लाभते त्याने हे समजून घेतलं पाहिजे की त्याच्यावर ईश्वराचा मोठा विश्वास आहे. कारण कन्यादान हा जगातील सर्वात मोठा यज्ञ मानला गेला आहे आणि तो यज्ञ करण्याची पात्रता प्रत्येक मानवात नसते. केवळ तोच माणूस कन्यादान करू शकतो
ज्याचं पूर्वपुण्य हिमालयासारखं आढळ असतं. पण आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, मुलगा आणि मुलगी यांच्या जन्मामागील त्या कर्माचा नक्की हिशोब काय आहे. यमराज गरुडाला सांगतात की आत्म्याला तिथेच पाठवले जाते जिथे तिचे उद्देश असतात. मग एका मुलीचे या पृथ्वीवर येण्याचे नक्की काय उद्देश असतात. का एका मुलीच्या जन्मानंतर वडिलांचे नशीब अचानकच पालटून जाते. जी कामे वर्षानुवर्षे रखडलेली होती ती लेकीच्या आगमनाने पूर्ण होऊ लागतात. या प्रश्नाचे उत्तर शोधताना आपल्याला गरुड पुराणातील त्या अध्यायाकडे जावे लागेल जिथे लक्ष्मी आणि अलक्ष्मी यांचा संवाद आहे. लक्ष्मी म्हणजे केवळ धन नाही, तर लक्ष्मी म्हणजे चैतन्य आहे. आणि हे चैतन्य केवळ एका मुलीच्या रूपात तुमच्या घरात प्रवेश करू शकते. पण हे कडू सत्य काय आहे की काही मुलं केवळ वडिलांची संपत्ती लाटण्यासाठी किंवा त्यांचे पुण्य भोगण्यासाठी जन्माला येतात. गरुड पुराण यावर काय भाष्य करते. या कर्माच्या खेळाचे पुढचे रहस्य आणखीनच भयानक आहे. यमराज आणि गरुड यांच्यातील हा संवाद आता अशा वळणावर आला आहे जिथे आपल्याला हे समजेल की मुलगा आणि मुलगी यांच्या जन्मातील तो सूक्ष्म फरक तुमच्या भविष्याचा नक्की निर्णय कसा घेतो. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या मुलाचे पालनपोषण करून मोठे पुण्य कमावत आहात, तर गरुड पुराणाचे पुढचे शब्द कदाचित तुमचे डोळे उघडतील. मुलाचा जन्म हा पित्याचे कर्ज फेडण्याचा मार्ग असतो, तर मुलीचा जन्म हा पित्याचे नशीब उघडण्याचे द्वार असते. पण हे कसं घडतं. का एका मुलाला आपल्या पित्याकडून सर्व काही हवे असते आणि एक मुलगी लग्न करून दुसऱ्या घरी गेल्यावरही आपल्या पित्यासाठी प्रार्थना करत असते. यामागे कर्माचे कोणते महान विज्ञान दडलेले आहे. मित्रांनो, पुढच्या भागात आपण पाहणार आहोत कर्माचा तो हिशोब जो मुलगा आणि मुलगी यांच्या जन्मामागील खरे कारण स्पष्ट करतो. आपण हे जाणून घेणार आहोत की का मुलीला साक्षात लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे आणि तिची पावले घरात पडताच दारिद्र्याचे झाडे कसे नष्ट होते. कर्माचा हा खेळ इतका गुंतागुंतीचा आहे की तो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकेल. मित्रांनो, गरुडदेव अत्यंत चकित होऊन यमराजांकडे पाहत होते. त्यांच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले होते. यमराजांच्या शब्दांनी त्यांच्या चेतनेला एक वेगळाच उंचीवर नेऊन ठेवले होते. हे धर्मराज, गरुडदेव हात जोडून अत्यंत नम्रतेने विचारतात, तुम्ही जे म्हणालात ते ऐकून माझे मन विचलित झाले आहे. तुम्ही म्हणालात की मुलगा हा सहसा कर्ज वसूल करायला येतो आणि मुलगी ही पुण्याचे फळ असते. पण हे कसं शक्य आहे. मानवी समाजात तर मुलाला वंशाचा दिवा मानले जाते आणि मुलीला दुसऱ्याचे धन. मग या कर्माच्या गणितामध्ये इतका मोठा विरोधाभास कसा. यमराज आपल्या अथांग आणि दीर्घंभीर आवाजात बोलू लागतात, ज्या आवाजात काळाचे गांभीर्य दडलेले असते. पक्षीराज, मानवी बुद्धी ही अत्यंत मर्यादित आहे. ते केवळ तेच पाहतात जे त्यांच्या डोळ्यांसमोर घडते. पण कर्माचे धागे हे अनेक जन्मांच्या प्रवासातून विणलेले असतात. जेव्हा एखादी आत्मा यमलोकाच्या उंबरठ्यावर उभी असते तेव्हा तिचे संपूर्ण आयुष्य एका क्षणात तिच्या समोरून जाते. तिने कोणाला किती दिले आणि कोणाकडून किती घेतले याचा अचूक हिशोब माझ्या या न्यायसभेत मांडला जातो आणि याच हिशोबातून ठरते की त्या आत्म्याने पुढच्या जन्मात कोणत्या रूपात आणि कोणत्या उद्देशाने परत जायचे. यमराज पुढे सांगू लागतात की कर्माचा हा खेळ अत्यंत सूक्ष्म आहे. गरुड पुराणातील त्या रहस्याकडे वळताना ते म्हणतात, हे गरुडा नीट ऐक. जेव्हा एखादा मनुष्य आपल्या मागील जन्मात कोणाचे तरी नुकसान करतो, कोणाचे पैसे हडपतो, कोणाला मानसिक किंवा शारीरिक छळ देतो, तेव्हा ती पीडित आत्मा बदला घेण्यासाठी किंवा स्वतःचे कर्ज वसूल करण्यासाठी त्या व्यक्तीच्या घरी पुत्र म्हणून जन्म घेते. याला शास्त्रात ऋणानुबंध असे म्हणतात. मुलगा हा बहुतांश वेळा पित्याच्या संचित कर्माचा तो हिशोब असतो जो पित्याला द्यावाच लागतो. मुलाच्या शिक्षणावर होणारा प्रचंड खर्च, त्याच्या हट्टापायी उडणारी संपत्ती, त्याचे आजारपण किंवा त्याने दिलेला मानसिक त्रास, हे सर्व म्हणजे पित्याच्या त्या मागील कर्मांची वसुली असते. तो मुलगा पित्याच्या संपत्तीची वाटणी करायला येतो, त्याच्या पुण्याचा हिस्सा भोगायला येतो. तो घेणारा असतो आणि देणारा नसतो. गरुडदेव हे ऐकून सुन्न झाले, पण यमराज थांबले नाहीत. ते पुढे सांगत राहिले, ज्या घरांमध्ये मुलांमुळे पिता रात्रंदिवस कष्ट करतो,
ज्या मुलांसाठी तो आपले आयुष्य झिजवतो, पण सरते शेवटी त्याला केवळ उपेक्षा आणि दुःख मिळते, तिथे समजून जावे की ही वसुली सुरू आहे. तो मुलगा त्या पित्याचा जुना शत्रू असू शकतो, ज्याला या जन्मात वडिलांचे रक्ताचे पाणी करून आपली वसुली पूर्ण करायची आहे. म्हणूनच अशा घरांमध्ये मुलगा असूनही सुख आणि शांती नांदत नाही. त्या घराचा वारसा पुढे नेण्याऐवजी तो मुलगा त्या वंशाचे संचित पुण्य खर्च करण्यातच धन्यता मानतो. पण या उलट यमराज आपल्या आवाजात थोडा मृदूपणा आणतात आणि म्हणतात, जेव्हा एखाद्या जीवाचे पुण्य आपल्या चरम सीमेवर असते, तेव्हा त्याने मागील जन्मात निस्वार्थ भावाने जगाची सेवा केलेली असते, तेव्हा त्या पुण्याचे फळ देण्यासाठी निसर्ग त्याच्या घरी कन्या पाठवतो. मुलगी ही अशी आत्मा असते जिला तुमच्याकडून काहीही नको असते. ती घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी येते. ती मागील जन्मातील पित्याच्या त्या पुण्यकर्मे सोबत घेऊन येते, ज्याने त्या घराचा उद्धार होणार असतो. मुलगी ही ईश्वराची ती साक्षात प्रसादाची थाळी आहे, जी केवळ नशीबवान आणि शुद्ध चारित्र्य असलेल्या पित्यालाच मिळते. यमराज या क्षणी थोडे शांत होतात. गरुडदेवांच्या नजरेत एक वेगळी चमक दिसते. कथेची गती मंदावते आणि यमराज एका अत्यंत हळव्या रहस्याचा उलगडा करतात. पक्षीराज, एका अशा पित्याची कल्पना करा, जो दिवसभर जगाच्या ओझ्याखाली दबलेला असतो, जो बाहेरच्या जगातील अपमान, संघर्ष आणि थकवा सहन करून घरी येतो. त्याचे खांदे झुकलेले असतात, त्याचे मन विदीर्ण झालेले असते. त्याला वाटते की आता आपल्यात उरलेलं काहीच नाही. अशा वेळी जेव्हा तो आपल्या घराचा उंबरठा ओलांडतो, तेव्हा एक छोटीशी परी, त्याचेच रक्ताचे रूप असलेली त्याची मुलगी धावत येते. तिचे ते लहानसे मऊ हात जेव्हा तिच्या वडिलांच्या चेहऱ्याला स्पर्श करतात, तेव्हा काय घडते माहीत आहे का? यमराज अत्यंत भावूक होऊन सांगतात, त्या स्पर्शात त्या मुलीच्या हजारो जन्मांचे पुण्य साठलेले असते. ती मुलगी जेव्हा आपल्या पित्याकडे बघून हसते, तेव्हा त्या पित्याच्या सर्व कर्मांचे ओझे क्षणार्धात हलके होते. ती लहान मुलगी पित्याला काही मागत नाही, ती फक्त त्याला आपले निरागस प्रेम देते. ती आपल्या इवल्याशा शब्दांनी वडिलांचा सर्व थकवा हरण करते. मुलगी ही अशी शक्ती आहे जी पित्यासाठी साक्षात आई बनून येते. वडिलांच्या डोळ्यात पाणी आले की त्या मुलीचे हृदय हेलावते. ती स्वतःचे खेळणे, स्वतःचे सुख त्यागून वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी धडपडते. ही निस्वार्थ वृत्ती, हा त्याग केवळ एका पवित्र आत्म्याचाच असू शकतो. मुलगी ही पित्याच्या जीवनातील त्या दुःखाच्या डोंगरांना आपल्या पदराखाली झाकून घेते. ती पित्याला कधीही एकटी पडू देत नाही. मुलगा कदाचित संपत्तीसाठी पित्याला न्यायालयात खेचेल, पण मुलगी स्वतःच्या संसारातील दुःखे लपवून वडिलांच्या सुखासाठी देवाला साकडे घालत असते. हाच तो कर्माचा सर्वोच्च पुरस्कार आहे, जो देवाने पित्याला मुलीच्या रूपात दिलेला असतो. यमराजांचे हे शब्द ऐकून गरुडदेवांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. धन्य आहे ती कन्या आणि धन्य आहेत ते पिता, गरुडे उद्गारले. पण यमराजांनी पुन्हा आपल्या स्वरात कथेला गती दिली. ते म्हणाले, गरुडा, हे सत्य मानवी समाजाला पचवणे कठीण आहे, कारण त्यांनी मुलीला नेहमीच ओझे मानले आहे. पण गरुड पुराण ओरडून सांगते की मुलगी जेव्हा घरात पहिला श्वास घेते, तेव्हा ती आपल्यासोबत एक आभामंडळ घेऊन येते. हे आभामंडळ इतके शक्तिशाली असते की ज्या घरात मुलगी असते तिथली दरिद्रता जास्त काळ टिकू शकत नाही. तुम्ही पाहिले असेल, एखादा माणूस जो वर्षानुवर्षे गरिबीत होता, ज्याच्यावर कर्जाचे डोंगर होते, त्याच्या घरी मुलीचा जन्म झाला की अचानक त्याचे नशीब पालटते. त्याचे थांबलेले व्यवहार सुरू होतात. त्याला व्यवसायात अनपेक्षित लाभ होतो. लोक म्हणतात, मुलगी नशीब घेऊन आली आहे. हे केवळ म्हणणे नाही, हे सत्य आहे. ती मुलगी प्रत्यक्षात तिचे संचित पुण्य आपल्या पित्याच्या नशिबात होते. ती आपले सौभाग्य आपल्या पित्याला दान करते. यमराज पुढे स्पष्ट करतात की मुलगा हा वारसा पुढे नेणारा असू शकतो, पण मुलगी ही घराचे भाग्य निर्माण करणारी असते. मुलाला वडिलांच्या नावावर जगायचे असते, पण मुलगी आपल्या पित्याच्या नावाचा मान राखण्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावते. गरुडा, ज्या पित्याच्या नशिबात मुलगी असते त्याने हे ओळखावे की त्याच्यावर ईश्वराची विशेष कृपा आहे. पण जर याच पित्याने आपल्या मुलीला ओझे मानले, तिची तुलना मुलाशी करून तिला कमी लेखले,
तर गरुड पुराणातील कर्माचा कायदा त्याला कधीही माफ करत नाही. मुलीचा अपमान करणे म्हणजे साक्षात त्या पुण्याचा अपमान करणे आहे ज्याने तुमचे घर उभे केले आहे. गरुड देवांनी विचारले, धर्मराज, मग या कर्माच्या हिशोबात मुलाला इतके महत्त्व का दिले गेले आहे? प्रत्येक जण मुलगाच का मागतो? यमराज मिश्किलपणे हसले, कारण माणसाचा लोभ गरुडा, माणसाला वाटते की मुलगा त्याला मृत्यूनंतर अग्नी देईल आणि मोक्ष मिळवून देईल. पण गरुड पुराण सांगते की जर तुम्ही जिवंतपणे तुमच्या मुलीचे हृदय दुखावले असेल तर तुमच्या मुलाने कितीही पिंडाला अग्नी दिला तरी तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. मुलीचे डोळे पुसणे हे गया आणि काशीच्या यात्रेपेक्षाही मोठे पुण्य आहे. मुलगा तुम्हाला स्वर्गात नेईल की नाही हे सांगता येत नाही, पण मुलगी तुमच्या घराला स्वर्ग बनवून जाते. यमराज त्या वैज्ञानिक सत्याकडे वळतात जे गरुड पुराणात दडले आहे. ते सांगतात की आत्मा जेव्हा आईच्या गर्भात प्रवेश करते तेव्हा ती केवळ एक शारीरिक प्रक्रिया नसते. आईवडिलांच्या विचारांची ऊर्जा त्या आत्म्याला आकर्षित करते. ज्या घरात शुद्ध विचार असतात, जिथे स्त्रियांचा आदर होतो, तिथेच कन्या आत्मा येण्यास उत्सुक असते. ज्या पित्याला मुलगी हवी असते त्याच्या हृदयातील शुद्ध प्रेम एका दिव्य आत्म्याला आमंत्रण देते आणि ही आत्मा आपल्यासोबत विश्वातील सर्वात कोमल आणि शक्तिशाली ऊर्जा घेऊन येते. पण गरुडा, यमराज आपल्या आवाजात पुन्हा एक गंभीर प्रश्न उपस्थित करतात. मुलीला आपण लक्ष्मी का म्हणतो? लक्ष्मी म्हणजे फक्त संपत्ती का? गरुड पुराणाने लक्ष्मी या शब्दामागे खूप मोठे गुपित दडवून ठेवले आहे. हे गुपित समजल्याशिवाय कोणालाही मुलीच्या जन्माचा खरा अर्थ कळणार नाही. लक्ष्मीचा संबंध फक्त सोन्याच्या नाण्यांशी नाही, तर तो एका घराच्या संतुलनाशी आहे. गरुडदेव आता अधिकच उत्सुक झाले होते. यमराजांनी जो लक्ष्मी या शब्दाचा उल्लेख केला होता तो केवळ पैशांशी निगडीत नव्हता, त्यामागे खूप मोठे आध्यात्मिक विज्ञान दडले होते. धर्मराज, मला सांगा, मुलीच्या जन्माचा आणि लक्ष्मीचा नक्की काय संबंध आहे? लक्ष्मी फक्त पैशांची देवी नाही, मग ती कशाची देवी आहे? आणि मुलीच्या रूपाने ती घरात नक्की काय बदल घडवून आणते? यमराज आता त्या रहस्याचा पडदा बाजूला सारणार होते, जे एकूण घरातील प्रत्येक व्यक्तीचे, मग तो पिता असो किंवा भाऊ असो, त्यांचे विचार कायमचे बदलणार होते. मुलीच्या पावलांची जादू केवळ पैशांवर नाही, तर घराच्या सुखावर, शांतीवर आणि वैभवावर कशी चालते हे जाणून घेण्याची वेळ आली होती. पण हे रहस्य इतके गहन होते की त्यासाठी यमराजांना गरुड पुराणातील त्या अध्यायाकडे जावे लागणार होते, जिथे लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वतीच्या शक्तींचा संगम एका लहान मुलीच्या रूपात कसा होतो याचा उल्लेख आहे. गरुडदेवांच्या डोळ्यांसमोर आता एक नवीन चित्र उभे राहत होते. त्यांना जाणीव झाली होती की मुलीचा जन्म होणे हा केवळ एक संस्कार नाही, तर तो कर्माचा सर्वात मोठा चमत्कार आहे. पण लक्ष्मीचे ते रूप काय आहे जे केवळ एका मुलीच्या जन्मानेच घरात येते? का गरुड पुराण सांगते की ज्या घरात मुलगी नसते तिथली लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही? काय आहे ते लक्ष्मी तत्व? यमराज आता बोलण्यास सज्ज झाले होते. कथेचा हा भाग तुमच्या काळजाचा ठाव घेणारा ठरणार होता, कारण इथेच त्या प्रश्नाचे उत्तर दडलेले होते की मुलीच्या जन्मानंतर वडिलांची रखडलेली प्रगती अचानक वेगाने का सुरू होते? काय आहे ते पुण्य हस्तांतरण आणि लक्ष्मीचे ते अदृश्य विज्ञान? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला गरुड पुराणातील त्या पुढील अध्यायाकडे वळायला हवे. यमराज आपले हात उंचावत म्हणतात, गरुडा, ज्याला तू आणि हा मानवी समाज लक्ष्मी म्हणतो, ती केवळ सोन्याची नाणी किंवा संपत्तीची रास नाही. गरुड पुराण आणि देवी भागवत महापुराणामध्ये लक्ष्मीचा जो अर्थ सांगितला आहे तो मानवाच्या कल्पनेपलीकडचा आहे. लक्ष्मी म्हणजे संतून, लक्ष्मी म्हणजे शांती आणि लक्ष्मी म्हणजे उच्च चेतना. ज्या घरात केवळ पैसा आहे पण शांती नाही, तिथे लक्ष्मी नाही तर केवळ माया आहे. खरी लक्ष्मी तिथे असते जिथे जीवनाचे सर्व पैलू समतोल असतात, आणि हा समतोल साधणारी शक्ती म्हणजे त्या घरात जन्मलेली मुलगी असते. यमराज पुढे स्पष्ट करतात की प्रत्येक वास्तूची, प्रत्येक घराची स्वतःची एक ऊर्जा असते, ज्याला आपण आभामंडल किंवा ओरा म्हणतो. जेव्हा एका घरामध्ये सतत भांडणे, कलह, अपशब्द आणि स्वार्थ असतो
तेव्हा त्या घराचे आभामंडल अत्यंत जड आणि काळपट होऊ लागते. या नकारात्मक ऊर्जेमुळे त्या घरातील प्रमुखाचे म्हणजे वडिलांचे निर्णय चुकू लागतात. त्यांच्या कामात अडथळे येतात आणि घरात दरिद्रता पाय पसरू लागते. पण गरुड पुराणातील रहस्य असे सांगते की जेव्हा एखादी पवित्र आत्मा मुलीच्या रूपात त्या घरात श्वास घेऊ लागते तेव्हा तिच्या शरीरातून अशा काही सूक्ष्म लहरी बाहेर पडतात ज्या त्या घरातील नकारात्मकतेच्या जाळ्यांना कापून काढतात. हे पक्षीराज यमराज गरुडाला संबोधित करत म्हणतात, मुलीचा जन्म होणे म्हणजे त्या घराच्या वास्तुदोषांवर झालेला सर्वात मोठा उपचार आहे. मुलगी ही आपल्यासोबत ब्रह्मांडातील सर्वात शुद्ध आणि कोमल ऊर्जा घेऊन येते. तिचे अस्तित्व हे एखाद्या सुगंधी फुलासारखे असते ज्याच्या वासामुळे आजूबाजूची दुर्गंधी आपोआप नष्ट होते. पण हे सर्व घडते कसे? याला शास्त्रात पुण्य हस्तांतरण म्हणजेच मेरिट ट्रान्सफर असे म्हटले जाते. मुलगी ही तिची मागील अनेक जन्मांची साठवलेली पुण्याई घेऊन येते. ती स्वतःसाठी काहीही खर्च करत नाही. उलट ती आपली सर्व पुण्याई आपल्या वडिलांच्या आणि आपल्या कुटुंबाच्या झोळीत ओतत असते. कथेचा वेग वाढवत यमराज सांगतात की समाजात आपण अनेकदा अशी उदाहरणे पाहतो जिथे लग्नानंतर अनेक वर्ष एखादा माणूस गरिबीत जगत असतो. त्याने खूप मेहनत केली, रक्ताचे पाणी केले, पण तरीही त्याच्या घरात अन्नाची भ्रांत असायची. पण जसा त्याच्या अंगणात एका चिमुरडीचा जन्म होतो तशी चक्रे फिरू लागतात. त्याचा जो व्यापार वर्षानुवर्षे ठप्प होता त्याला अचानक गती मिळते. त्याच्या डोक्यावरचे कर्ज फिटू लागते. लोक म्हणतात की हे केवळ नशीब आहे, पण यमराज सांगतात की हे त्या मुलीने केलेल्या कर्माचे फळ आहे. ती मुलगी जेव्हा त्या घराच्या उंबरठ्यावर आपले पहिले पाऊल ठेवते तेव्हा ती आपल्या वडिलांच्या कपाळावरचे दुर्दैवाचे लेख पुसून तिथे सौभाग्याचे लेणं लिहित असते. यमराज या क्षणी गरुडाला एका अत्यंत भावूक दृश्याकडे नेतात. कथेचा वेग एकदम मंदावतो. गरुडा, त्या दृश्याची कल्पना कर जेव्हा ती मुलगी रांगता रांगता उभी राहायला शिकते. तिचे ते लहानसे नाजूक पाय जेव्हा जमिनीवर पडतात तेव्हा केवळ ती मुलगी चालत नसते तर साक्षात लक्ष्मी त्या घराच्या नशिबात बदल घडवत असते. एक पिता जो कर्जबाजारी आहे, ज्याच्यावर जगाने अविश्वास दाखवला आहे, तो आपल्या घराच्या कोपऱ्यात खचून बसलेला असतो. त्याचे डोळे शून्यात हरवलेले असतात. त्याला वाटते की आता जीवन संपले. अशा वेळी ती लहानशी मुलगी आपल्या नन्ह्या पावलांनी अडखळत पडत चढत आपल्या वडिलांच्या दिशेने येते. ती वडिलांच्या गुडघ्याला आपल्या छोट्या हातांनी पकडते आणि वर पाहून एक निरागस हसू देते. त्या हसण्यात साक्षात विश्वाचा निर्माता दडलेला असतो. ती जेव्हा वडिलांच्या हाताला धरून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्या पित्याला एका अजब शक्तीचा अनुभव येतो. तो स्पर्श केवळ एका बाळाचा नसतो तर तो त्या आत्म्याचा संदेश असतो. बाबा, तुम्ही घाबरू नका, मी तुमचे सर्व पुण्य सोबत घेऊन आले आहे. त्या पित्याच्या मनात अचानक विचारांचा प्रकाश पडतो. त्याचे नैराश्य धुतले जाते. तो जेव्हा आपल्या लेकीच्या त्या नन्ह्या पावलांकडे पाहतो तेव्हा त्याला जाणवते की ही मुलगी जिथे जिथे पाऊल ठेवत आहे तिथून जणू काळोख दूर होत आहे. वडिलांच्या डोळ्यातून यावेळी कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागतात. त्यांना जाणवते की ज्या जगाने त्यांना नाकारले त्या जगाविरुद्ध लढण्याची शक्ती त्यांना या लहानशा मुलीच्या रूपात देवाने पाठवली आहे. तो पिता जेव्हा आपल्या लेकीला उचलून घेतो तेव्हा त्या घराचा वास्तुदोष आणि भाग्यदोष दोन्ही एका क्षणात भस्म होतात. हा तो क्षण असतो जिथे कर्माचा हिशोब पुण्याच्या बाजूने झुकतो. मुलगी आपल्या वडिलांच्या आभामंडळात आपल्या पुण्याचा एक असा प्रकाश निर्माण करते ज्याला जगातील कोणतीही नकारात्मकता स्पर्श करू शकत नाही. त्या पित्याच्या मनात पुन्हा आशेचा प्रकाश टाकतो. त्याचे नैराश्य नाहीसे होते. तो आपल्या लेकीच्या त्या छोट्या छोट्या पावलांकडे पाहत राहतो आणि त्याला जाणवते की ही मुलगी जिथे पाऊल ठेवते तिथे अंधार नाहीसा होतो. वडिलांच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागतात. त्यांना समजते की देवाने त्यांच्या आयुष्यात ही मुलगी केवळ लेकरू म्हणून नाही तर आशीर्वाद म्हणून पाठवली आहे. आणि त्या क्षणी तो पिता जेव्हा आपल्या लेकीला मिठीत घेतो तेव्हा त्या घरातील प्रत्येक दोष, प्रत्येक दुःख आणि प्रत्येक अपशकुन अग्नीमध्ये भस्म झाल्यासारखे नाहीसे होतात. मित्रांनो, हा तो क्षण आहे जिथे कर्माचा हिशोब पुण्याच्या बाजूने झुकतो.
मुलगी आपल्या वडिलांच्या आभामंडळात आपल्या पुण्याचा एक असा प्रकाश निर्माण करते ज्याला जगातील कोणतीही नकारात्मकता स्पर्श करू शकत नाही. यमराज पुढे सांगतात की मुलीला लक्ष्मी म्हणण्यामागे आणखीन एक मोठे कारण आहे. लक्ष्मी ही शांतीची आणि संतुलनाची देवी आहे. ज्या घरात स्त्रियांचा सन्मान होतो, जिथे मुलीला प्रेमाने वाढवले जाते, तिथे लक्ष्मी स्थिर राहते. पण गरुडा, यमराज गंभीर स्वरात म्हणतात, आजचा मानव इतका अज्ञानी झाला आहे की त्याला लक्ष्मी म्हणजे फक्त सोन्याची नाणी वाटतात. त्याने लक्ष्मीला वजनात तोलले आहे. पण गरुड पुराण आणि देवी भागवत महापुराण ओरडून सांगत आहेत की लक्ष्मी हे चेतनेची देवी आहे. ती तिथे कधीच टिकत नाही जिथे लोकांमध्ये अपमान, शिवीगाळ आणि स्त्रियांना पायाची चोडी समजले जाते. मुलीला लक्ष्मी म्हणण्याचा खरा अर्थ हा आहे की देवाने त्या मुलीला तुमच्या घरात एक बदलाचा दूत म्हणजे मेन्सेफर ऑफ चेंज म्हणून पाठवले आहे. ती रिकाम्या हाताने येत नाही. ती आपल्या मागील अनेक प्रवासातील संचित पुण्य घेऊन येते. जे फाती तुमच्या घरात धावते ते फाती केवळ खेळत नसते, तर ती तुमच्या घराच्या भारी आणि चढ ऊर्जेला आपल्या पायाखाली चिरडत असते. म्हणूनच गरुड पुराण म्हणते की ज्या घरात मुलगी जन्माला येते तिथली नकारात्मकता टिकू शकत नाही. यमराज गरुडाला एका रहस्याचा उलगडा करतात की समाजात असे अनेक परिवार आहेत जे मुलीच्या जन्मापूर्वी कंगाल होते, पण लेकीच्या येण्याने त्यांच्या घरात सुखसमृद्धीने डेरा टाकला. हे कोणतेही जादूटोणा नसून हे पुण्याचे हस्तांतरण आहे. ती मुलगी आपल्या पित्याचे कष्ट पाहू शकत नाही. आत्मिक स्तरावर ती आपल्या पुण्याचा एक मोठा हिस्सा आपल्या पित्याच्या नशिबात टाकून देते. यामुळेच वडिलांची आर्थिक स्थिती सुधारू लागते. लोक म्हणतात की मुलीचे पाय शुभ आहेत, पण गरुड पुराण म्हणते की मुलीचे हृदय पवित्र आहे आणि तिचे कर्म उच्च आहेत. पण गरुडा, यमराज आता एका अत्यंत काळजाचा थरकाप उडवणाऱ्या विषयाकडे वळतात. जर मुली इतक्या शुभ असतील, जर त्या स्वतःचे पुण्य वडिलांना देण्यासाठी येत असतील, तर मग आजही अनेक घरांमध्ये मुलीच्या जन्मावर मातम का साजरा केला जातो? का आजही काही पित्यांचा चेहरा लेकीचा जन्म एकताच उतरतो? का आजी आजोबा तोंड फिरवतात? गरुड पुराण यावर एक अत्यंत भयानक सत्य सांगते. हे सत्य ऐकून कोणाचेही रक्षण होणे कठीण आहे. मित्रांनो, यमराज सांगतात की जेव्हा एखादे कुटुंब मुलीचा तिरस्कार करते, तेव्हा ते साक्षात ईश्वराच्या त्या प्रसादालाच लाथ मारत असते. कर्माचा हा असा खेळ आहे की जो आज मुलीला नाकारत आहे, तो स्वतःच्या भविष्यातील विनाशाला आमंत्रण देत आहे. पण यामागे एक आध्यात्मिक कारण आहे. का काही नराधम मुलींना जन्म घेण्यापूर्वीच मारतात? यमलोकातून निघणारे आत्मा अशा घरांना कसे ओळखते? गरुडदेव विचारतात, धर्मराज, जर आत्म्याला सर्व काही माहीत असते तर ती अशा वाईट घरात जन्मच का घेते? का तिला माहीत नसते की तिथे तिचा छळ होणार आहे? यमराज म्हणतात, पक्षीराज, इथेच कर्माचा तो सर्वात डरावना सवाल निर्माण होतो. काही आत्मा मुद्दाम अशा नरकात जन्म घेतात, पण का? यामागे कोणता सूड दडलेला आहे किंवा कोणता मोठा आध्यात्मिक धडा दडलेला आहे? आणि ज्या घरात मुलीचा जन्म दुःखाचे कारण ठरतो, तिथे साक्षात लक्ष्मीच्या जागी कोण येते? गरुड पुराणातील ते पान आता उघडणार आहे, जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. यमराज आता त्या रहस्याचा उलगडा करणार होते, जे भ्रूणहत्या करणाऱ्यांच्या आणि मुलीचा तिरस्कार करणाऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या उद्ध्वस्त करू शकते. यमलोकाचे नियम अशा लोकांसाठी किती कठोर आहेत आणि मुलगी नाकारणं म्हणजे स्वतःच्या कोणत्या महापुण्याचा नाश करणं आहे, याचा खुलासा आता होणार होता. पण त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे त्या मुलीचा जन्म अशा क्रूर घरात होण्यामागे कोणता मोठा हेतू असतो. गरुडदेवांच्या डोळ्यांसमोर आता मानवी कर्माचे ते काळेभोर सत्य उलगडू लागले होते. त्यांना जाणीव झाली की मुलीचा जन्म हा केवळ घराचे भाग्य उघडत नाही, तर ती त्या कुटुंबाची सर्वात मोठी परीक्षा देखील असते. पण जर या परीक्षेत पिता नापास झाला तर गरुड पुराणानुसार त्याला कोणत्या यमयातना भोगाव्या लागतात आणि त्या घराचा आध्यात्मिक विनाश कसा सुरू होतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे कर्माच्या त्या गुंतागुंतींच्या सिद्धांतात दडलेली आहेत, जी आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. मित्रांनो, ते रहस्य ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की का काही मुली घराचा उद्धार करतात
आणि काही मुलीच्या जन्मानंतर तो परिवार पूर्णपणे संपून जातो. यामागे नक्की कोणाचा शाप आहे आणि यमराज अशा लोकांसाठी कोणते शासन राखून ठेवतात? कर्माचा हा भयानक अध्याय आता सुरू होणार आहे. यमराज आपले डोळे मिटून काही काळ शांत बसतात. जणू काही ते त्या पिढीत नाकारलेल्या लेकींच्या किंकाळ्या आपल्या अंतर्मनात ऐकत असावेत. गरुडदेव त्यांच्या चेहऱ्यावरील हा गंभीर भाव पाहून अधिकच काळजीत पडतात. यमराज पुन्हा बोलू लागतात. पक्षीराज, आता आपण कर्माच्या त्या अंधाऱ्या आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दरीत उतरणार आहोत, जिथे मानवाचा लोभ आणि त्याचे अज्ञान साक्षात ईश्वराच्या कृपेचा गळा घोटते. तू विचारलं ना की लेकी जर इतक्या पवित्र असतील तर मग काही घरांमध्ये त्यांच्या जन्मावर मातम का साजरा केला जातो? याचं उत्तर मानवी विज्ञानात नाही, तर यमलोकाच्या त्या गुपितात आहे, जे आत्मा पृथ्वीवर येण्यापूर्वीच घडते. यमराज सांगतात की जेव्हा एखादी आत्मा यमलोकातून नवीन जन्म घेण्यासाठी पृथ्वीच्या दिशेने प्रवासाला निघते, तेव्हा ती केवळ रक्ताचे नाते शोधत नाही, तर ती त्या कुटुंबाच्या वैचारिक ऊर्जेलाही आधीच अनुभवते. आईच्या गर्भात शिरण्यापूर्वीच ती आत्मा त्या घरातल्या लोकांच्या मनाचा कानोसा घेते. गरुडा, हे सत्य अत्यंत भीतीदायक आहे. यमराज पुढे म्हणतात, जर त्या कुटुंबाच्या मनात मुलीबद्दल भीती असेल, जर त्यांच्यात हुंड्यासारखा लोभ असेल, किंवा जर त्यांच्या मनात स्त्रीबद्दल सन्मान नसेल, तर कोणतीही उच्च कोटीची शुद्ध आणि पवित्र आत्मा त्या गर्भात प्रवेश करायला नकार देते. ती पवित्र आत्मा त्या घाणेरड्या आणि नकारात्मक ऊर्जेच्या अंगणातून परत यमलोकात निघून येते. मग प्रश्न उरतो, अशा घरांमध्ये नक्की कोणाचा जन्म होतो? यमराज गरुडदेवाला सावध करत सांगतात, जेव्हा एक पवित्र आत्मा अशा घराकडे पाठ फिरवते, तेव्हा त्या रिकाम्या जागी अशी एक आत्मा प्रवेश करते, जी गेल्या जन्मात त्या कुटुंबाची सर्वात मोठी शत्रू राहिलेली असते. गरुड पुराण याला शत्रू आत्मा म्हणते. ही आत्मा त्या घरात केवळ विनाश करायला येते. ज्या कुटुंबाने मुलीला नाकारले, तिथे मग असे जीव जन्म घेतात, जे त्या घराची शांती, संपत्ती आणि इज्जत धुळीला मिळवतात. जेव्हा तुम्ही एका मुलीला ओझे समजता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या विनाशालाच आमंत्रण देत असता. यमराजांचे हे शब्द आसमंतात दुमदुमतात. पण गरुडदेवाला पुन्हा एक शंका सतावते. धर्मराज, मग आपण असेही पाहतो की काही अत्यंत कठोर, लालची आणि जुन्या विचारांच्या घरात सुद्धा एक खूप सुंदर आणि गुणी मुलगी जन्म घेते. तिला तिथे प्रेम मिळत नाही, तिला दुय्यम वागणूक मिळते, तरीही ती तिथून जात नाही. यामागे कोणता कर्माचा हिशोब आहे? यमराज म्हणतात, पक्षीराज, इथेच कर्माचा तो अपवाद आहे, जो तुझ्या डोळ्यात पाणी आणेल. अशा मुलींना गरुड पुराण परिवर्तनकारी आत्मा म्हणते. या साधारण आत्मा नसतात, या सर्वात शक्तिशाली आणि करुणापूर्ण आत्मा असतात. त्या घरात सुख उपभोगण्यासाठी येत नाहीत, तर त्या घराचा उद्धार करण्यासाठी येतात. जसा एखादा दिवा अंधाऱ्या खोलीत ठेवल्यावर तो दिवा तक्रार करत नाही की इथे किती अंधार आहे, तो दिवा शांतपणे जळून त्या खोलीला प्रकाशित करतो. अगदी तशाच या कोमल लेकी असतात. यमराज एका अशा लेकीचे वर्णन करतात, जिचा जन्म एका दगडधोंड्याच्या अशा घरात झाला आहे, जिथे तिला कोणीही स्वीकारले नाही. कल्पना कर गरुडा, यमराज हळव्या स्वरात म्हणतात. एका अशा घराची, जिथे मुलगा झाला नाही म्हणून वडिलांचा चेहरा उतरला आहे. आजी आजोबा मुलीकडे बघायलाही तयार नाहीत. तिला जुन्या कपड्यात दुर्लक्षित अवस्थेत ठेवले जाते. तिला शिक्षणापासून वंचित ठेवले जाते आणि सतत हे जाणून दिले जाते की ते एक ओझं आहे. पण ती लहानगी लेक, तिला काहीच फरक पडत नाही. ती त्या कठोर पित्याकडे धावत जाते, ज्याने तिला कधीच मांडीवर घेतले नाही. तो बाप तिला चिडकारतो, तिला रागावतो, पण ती मुलगी पुन्हा हसत त्याच्याकडे येते. ती तिच्या चिमुकल्या हातांनी त्या वडिलांचे पाय दाबण्याचा प्रयत्न करते. जेव्हा तो पिता आजारी पडतो, तेव्हा त्यांच्या वंशाचा दिवा असलेला मुलगा घराबाहेर मजा मारत असतो. पण ही ओझे समजली जाणारी मुलगी रात्रभर जागी राहून वडिलांच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवते. तिच्या त्या निस्वार्थ प्रेमामुळे तो पाषाण हृदयी पिता हळूहळू वितळू लागतो. ज्या आजोबांनी तिचा स्वीकार केला, त्यांच्या लाठीला आधार देण्यासाठी हीच मुलगी सर्वात आधी धावून येते. तिच्या त्या निरागस हसण्यात आणि हट्टामध्ये इतकी ताकद असते की तो कठोर पिता एके दिवशी एकटा बसून डसाडसा रडू लागतो.
त्याला जाणीव होते की ज्या मुलाच्या आशेने त्याने या देवदूताचा अपमान केला तो मुलगा कधीच त्याच्या भावना समजू शकला नाही. त्या मुलीच्या कोमल स्पर्शाने त्या पित्याची वर्षानुवर्षांची कठोरता, अहंकार आणि अज्ञान गळून पडते. ती मुलगी त्या घराची चेतना मुळापासून बदलून टाकते. ती त्या घराला नरकातून बाहेर काढून स्वर्गाच्या वाटेवर आणते. हीच ती सर्वात शक्तिशाली आध्यात्मिक ऊर्जा आहे जिचा उल्लेख गरुड पुराणाने अत्यंत गौरवाने केला आहे. ती स्वतःला जाळून त्या घराला प्रकाश देते आणि त्या पित्याचे नरकाचे द्वार बंद करून मोक्षाचा मार्ग उघडते. यमराज पुन्हा स्वरात सांगू लागतात की भ्रूण हत्या किंवा मुलीचा तिरस्कार करणाऱ्यांचे नशीब यमलोकात अत्यंत भयानक असते. गरुडा, ज्या हातांनी मुलीचा गर्भ कापला जातो किंवा ज्यांच्या विचारांमुळे एका लेकीचा जीव घेतला जातो त्यांचे पुण्य त्यांच्या आयुष्यातून तात्काळ निघून जाते. अशा घरात मग लक्ष्मी कधीच राहत नाही. तिथे फक्त दरिद्रता आणि क्लेश यांचा निवास असतो. गरुड पुराण सांगते की जो माणूस आपल्या मुलीच्या डोळ्यातील अश्रूंचे कारण बनतो त्याच्या नशिबातील प्रगतीचे सर्व दरवाजे कायमचे बंद होतात. त्याला या जन्मात तर दुःख मिळतेच, पण मृत्यूनंतर त्याला अशा यमयातना भोगाव्या लागतात ज्याचा विचार करूनच रूह कापू लागेल. यमराज पुढे एक अत्यंत रहस्यमय गोष्ट सांगतात. प्रत्येक आत्मा जो पृथ्वीवर येतो तो आपल्यासोबत 3 गोष्टी घेऊन येतो. पहिली, पूर्वजन्माचे संस्कार. दुसरी, अपूर्ण कर्माचा हिशोब आणि तिसरी, एक उद्देश. गरुड पुराणानुसार मुलीच्या रूपाने येणाऱ्या आत्म्यांचे उद्देश नेहमीच जगाचे कल्याण आणि कुटुंबाची प्रगती हेच असतात. जर तुम्ही तुमच्या मुलीच्या आवडीनिवडी आणि तिचा स्वभाव पाहिला तर तुम्हाला तिच्या आत्म्याची उंची लक्षात येईल. काही मुली लहानपणापासूनच इतरांना मदत करायला पुढे असतात, तर काही न घाबरता संकटांशी लढतात. या आत्मामागील जन्मातील मोठे साधक किंवा योद्धे असू शकतात जे तुमच्या घरात केवळ तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आले आहेत. पण गरुडा, यमराज गरुडदेवांच्या डोळ्यात बघून म्हणाले, आता मी तुला ते गुपित सांगणार आहे ज्याची तू या कथेच्या सुरुवातीपासून वाट पाहत होतास. ती मुलगी जी आज तुझ्या गळ्यात पडते, जिच्यावर तू प्रेम करतोस, ती केवळ एक योगायोग नाही. गरुड पुराणाच्या खोल गर्भात जेव्हा आपण उतरतो तेव्हा आपल्याला कळते की मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास किती गुंतागुंतीचा असतो. आत्मा बदलत नाही, फक्त शरीर बदलते आणि नाती बदलतात. यमराज सांगतात, ही गोष्ट अगदी शक्य आहे की आज जी मुलगी तुझ्या अंगणात खेळते आहे ती गेल्या जन्मात तुझी आई राहिलेली असेल. गरुडदेव हे ऐकून पूर्णपणे हादरून जातात. काय, मुलगी ही आई असू शकते? गरुडदेवांनी विस्मयाने विचारले. हो पक्षीराज, जरा विचार कर. गेल्या जन्मात जेव्हा तू एक मूल होतास तेव्हा तुझ्या आईने स्वतःचे पोट कापून तुला भरवले होते. तिने स्वतःच्या रात्रीची झोप मोडून तुला शांत झोपवले होते. तिने स्वतःचे सर्व सुख तुझ्यावर ओवाळून टाकले होते. पण जेव्हा ती आई म्हातारी झाली तेव्हा कदाचित तू तिची ती सेवा करू शकला नाहीस. कदाचित तू तिचे ते कर्ज फेडू शकला नाहीस. निसर्गाचे कर्माचे गणित अत्यंत अचूक असते. तो अपूर्ण राहिलेला हिशोब पूर्ण करण्यासाठी, जे अपूर्ण राहिलेले प्रेम पुन्हा जागवण्यासाठी तीच आई या जन्मात तुझी मुलगी बनून तुझ्या घरी येते, जेणेकरून आता तू एक पिता म्हणून तिचे ते सर्व हट्ट पूर्ण करू शकशील जे तू गेल्या जन्मात करू शकला नव्हतास. ती ऊर्जा स्वतःचे संतुलन शोधण्यासाठी पुन्हा तुझ्या आयुष्यात येते. हे ऐकून गरुडदेवांच्या अंगावर काटा आला. त्यांना जाणीव झाली की ज्या मुलीला ते केवळ एक अपत्य समजत होते ती प्रत्यक्षात त्यांच्या पूर्वजन्माचा सर्वात मोठा आशीर्वाद आणि अपूर्ण राहिलेली ऋणानुबंध असू शकतो. यमराज म्हणतात, मुलीला कमी लेखणे म्हणजे साक्षात आपल्या पूर्वजांचा आणि कर्माचा अपमान आहे. ती केवळ तुमच्या वर्तमानाची संतान नाही, तर ती तुमच्या भूतकाळाचा हिशोब आणि भविष्याचा विस्तार आहे. पण धर्मराज गरुडदेव एका नव्या प्रश्नाकडे वळतात. जर प्रत्येक नात्याचा असा हिशोब आहे तर मग काही मुली अत्यंत अल्पायुषी का असतात? त्या येतात, घरात चैतन्य निर्माण करतात आणि अचानक निघून जातात. आई वडील देवावर रागावतात की तू तिला दिलीस का होतीस? जर परत न्यायची होती तर? गरुड पुराण या असह्य वेदनेचे काय स्पष्टीकरण देते? का काही लेकींना इतके कमी आयुष्य दिले जाते? यमराज आपल्या गंभीर नजरेने गरुड देवाकडे पाहतात
आता ते त्या रहस्याचा उलगडा करणार होते, जे कोणत्याही पित्याचे आणि मातेचे काळीज हेलावून जाईल. अल्पायुष्य लेकींचा हा अध्याय कर्माचा सर्वात कठीण आणि तितकाच आध्यात्मिक भाग आहे. यमराज आता अशा एका सत्याकडे वळणार होते, जे केवळ मृत्यूच्या पलीकडचे आहे. पण हे सत्य काय आहे? का काही लेकींना या जगातून इतक्या लवकर निरोप घ्यावा लागतो आणि त्यांच्या जाण्याने त्या कुटुंबाला कोणता संदेश मिळतो? यमलोकातील तो न्यायनिवाडा आता अशा ठिकाणी पोहोचला होता, जिथे केवळ अश्रू आणि अध्यात्म उरले होते. कर्माचा हा पुढचा अध्याय ऐकण्यासाठी गरुडदेव तयार झाले होते. पण यमराजांचे पुढचे शब्द त्यांच्या कल्पनेपेक्षाही खूप जास्त धक्कादायक असणार होते. यमराज आपल्या सिंहासनावरून थोडे पुढे झुकतात आणि गरुडदेवांच्या डोळ्यात रोखून पाहतात. वातावरणातील गांभीर्य आता शिगेला पोहोचले होते. पक्षीराज, हा सृष्टीचा नियम आहे की कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. जो जीव आज तुमच्या समोर एका लहान मुलीच्या रूपात उभा आहे, तो कोणत्या तरी मोठ्या कारणासाठी तिथे पाठवला गेला आहे. मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास हा एखाद्या महासागरासारखा अथांग आणि गुंतागुंतीचा असतो. आपण ज्याला नाते म्हणतो, ते खऱ्या अर्थाने केवळ दोन आत्म्यांमधील कर्माचा एक करार असतो. आणि हा करार पूर्ण करण्यासाठी आत्मा वेळोवेळी आपले मुखवटे म्हणजेच आपली शरीरे बदलत असते. यमराज पुढे सांगू लागतात की गरुड पुराणाच्या अत्यंत गोपनीय अध्यायांमध्ये आत्म्यांच्या या अदृश्य स्थलांतराचे वर्णन आहे. गरुडा, जेव्हा एखादी आत्मा यमलोकात येते, तेव्हा ती एकटी नसते. तिच्यासोबत तिच्या गेल्या जन्मातील सर्व अपूर्ण इच्छा, सर्व अपूर्ण प्रेम आणि न फेडलेले ऋण असतात. आत्मा कधीही तिथे जात नाही जिथे केवळ जागा रिकामी असेल. ती तिथेच खेचली जाते जिथे तिला तिचे कर्म पूर्ण करायचे असते. आणि याच कर्माच्या गणितामध्ये मुलीचा जन्म हा सर्वात गोड मानला गेला आहे. ज्या रहस्याचा उलगडा मी आता करणार आहे, तो ऐकून मानवी हृदयाच्या तारा छेडल्या जातील. यमराज गरुडाला एका अशा सत्याकडे नेतात, जे केवळ नशीब या शब्दाने स्पष्ट करता येत नाही. जरा विचार करा. पक्षीराज गरुडाला यमराज म्हणतात. ज्या माऊलीने गेल्या जन्मात आपल्या मुलासाठी स्वतःच्या रक्ताचे पाणी केले, ज्या आईने स्वतः उपाशी राहून मुलाला भरवले, ज्या आईने मुलाच्या एका हाकेसाठी आपल्या सुखाचा त्याग केला, पण दुर्दैवाने तोच मुलगा जेव्हा मोठा झाला, तेव्हा तो संसाराच्या मोहमायेत इतका अडकला की त्याला आपल्या म्हाताऱ्या आईची सेवा करण्याचे भान राहिले नाही. तो विसरला की त्याच्या आयुष्याची पायाभरणी त्या आईनेच केली होती. त्या आईने आपला शेवटचा श्वास मुलाच्या प्रतीक्षेत सोडला. तिच्या मनात तो अधुरा संबंध तसाच राहिला. कर्माचे चक्र इथेच थांबत नाही. गरुडा, निसर्ग कधीही कोणावर अन्याय करत नाही आणि कोणाचेही देणे बाकी ठेवत नाही. मग काय घडते? गरुडदेवानी विस्मयाने विचारले. यमराज उत्तरतात, त्या आईची ती पवित्र आत्मा जिने निस्वार्थ प्रेम दिले, पण जिला बदल्यात काहीही मिळाले नाही, ती आत्मा पुन्हा त्या पुत्राच्या आयुष्यात परत येण्यासाठी धडपडते. पण यावेळी ती आई बनून येत नाही, कारण आता भूमिका बदलण्याची वेळ आलेली असते. तो जुना हिशोब पूर्ण करण्यासाठी, ते अपूर्ण राहिलेले प्रेम पुन्हा त्या पित्याकडून मिळवण्यासाठी तीच आत्मा त्या व्यक्तीच्या पोटी त्याची मुलगी बनून जन्म घेते. गरुड पुराणातील हे सर्वात सुंदर आणि सर्वात जास्त डोळ्यात पाणी आणणारे पान आहे. ती मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तुमची साई असू शकते, जी एका नवीन रूपात तुमच्याकडे आली आहे, जेणेकरून आता तू एक पिता म्हणून तिचे ते सर्व हट्ट पूर्ण करू शकशील, जे तू गेल्या जन्मात करू शकला नव्हतास. यमराजांचे शब्द हवेत विरतात आणि कथेची गती एकदम मंदावते. जणू काळही त्या महान रहस्यापुढे नतमस्तक होतो. यमराज गरुडाला एका अशा पित्याचे दर्शन घडवतात, जो आपल्या घरात आपल्या लहान मुलीला झोपताना पाहतो आहे. कल्पना करा, गरुड यमराज अत्यंत भावुक स्वरात म्हणाले, बाहेर रात्र झाली आहे, संपूर्ण जग शांत आहे. तो पिता आपल्या लेकीच्या जवळ बसला आहे. ती मुलगी शांतपणे झोपलेली आहे. तिचे ते लहानसे हात, तिची ती निरागस मुद्रा. अचानक त्या पित्याच्या मनामध्ये एक लख्ख प्रकाश पडतो. तो आपल्या मुलीच्या सवयींकडे लक्ष देऊ लागतो. ती मुलगी ज्या प्रकारे त्याच्या केसांतून हात फिरवते, ज्या प्रकारे ती त्याला
न सांगता त्याचे दुःख ओळखते, ज्या प्रकारे ती त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेते हे सर्व त्याला ओळखीचे वाटू लागते. त्याला आठवते की त्याची आई सुद्धा अगदी अशीच वागायची. तिची ती नजर, तिचे ते बोलणे आणि अचानक त्याच्या अंतरात्म्यातून एक हाक येते, अरे ही तर माझी आई आहे. त्या पित्याचे डोळे पाणावतात. तो सुन्न होऊन आपल्या लेकीकडे पाहत राहतो. त्याला जाणवते की ज्या आईची तो सेवा करू शकला नाही, जिला त्याने वृद्धाश्रमात किंवा घराच्या एका कोपऱ्यात उपेक्षित ठेवले होते, तीच आई आज देवाने त्याच्या पदरात एका चिमुरडीच्या रूपात घातली आहे. तो हळूच त्या लेकीचा हात आपल्या हातात घेतो. त्या स्पर्शाने त्याला त्याच्या बालपणाची आठवण येते. त्याला आठवते की याच आईने त्याला चालायला शिकवले होते आणि आज तीच आई त्याला माणूस म्हणून जगायला शिकवण्यासाठी पुन्हा आली आहे. तो पिता तिथेच जमिनीवर बसून रडू लागतो. तो आपल्या लेकीच्या कपाळाचे चुंबन घेतो आणि मनातल्या मनात म्हणतो, आई मला माफ कर. गेल्या जन्मात मी तुला जे सुख देऊ शकलो नाही ते या जन्मी मी तुझे पाय धुवून तुला देईन. तुला जे हवे आहे ते मी पूर्ण करीन. यावेळी त्या पित्याच्या डोळ्यातील अश्रू हे केवळ पश्चातापाचे नसतात, तर ते कर्माच्या त्या महान समाधानाचे असतात. त्याला समजते की ही मुलगी त्याचे ओझे नाही, तर ती त्याच्या आयुष्याची सर्वात मोठी आध्यात्मिक संधी आहे. ती त्याच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी आणि त्याच्या कर्माचा तोल सांभाळण्यासाठी आलेली एक दैवी शक्ती आहे. त्या एका क्षणात पिता आणि पुत्रीचे नाते एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते. तिथे आता फक्त शुद्ध प्रेम उरते. यमराज पुन्हा स्पष्ट आवाजात बोलू लागतात. कथेची गती पुन्हा वाढते. म्हणूनच गरुड पुराणात मुलीला अतीताचा हिसाब आणि भविष्याचा विस्तार असे म्हटले गेले आहे. ती केवळ तुमच्या रक्ताची वारसदार नाही, तर ती तुमच्या आत्म्याचा आरसा आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीला शिक्षण देता, जेव्हा तुम्ही तिच्या स्वप्नांना पंख देता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात तुमच्याच त्या पूर्वजांच्या त्या आत्म्याला सन्मान देत असता, जिने तुमच्यासाठी त्याग केला होता. मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव करणे ही केवळ सामाजिक चूक नाही, तर ती एक आध्यात्मिक मूर्खता आहे. कारण तुम्हाला माहीत नसते की तुम्ही कोणाचा अपमान करत आहात. कदाचित तुम्ही ज्या मुलीला कमी लेखत आहात, तीच तुमची ती पूर्वज असेल जिने तुमच्या वंशाचे रक्षण केले होते. यमराज गरुडाला सावध करतात की कर्माचा हा हिसाब अत्यंत निष्ठुर आहे. जर एखाद्या पित्याने आपल्या लेकीला या जन्मातही तोच त्रास दिला जो त्याने गेल्या जन्मात आपल्या आईला किंवा स्त्रीला दिला होता, तर गरुड पुराणानुसार त्याच्या कर्माचा नाश तात्काळ सुरू होतो. अशा व्यक्तीला मृत्यूनंतर यमलोकात अशा ठिकाणी ठेवले जाते जिथे त्याला प्रत्येक श्वासाला पश्चाताप करावा लागतो. कर्माची ही साखळी तोडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मुलीचा स्वीकार आणि सन्मान. गरुडा यमराज पुढे सांगतात, आत्मा जेव्हा शरीर बदलते तेव्हा ती आपल्यासोबत त्या घराचे नशीब सुद्धा बदलते. तू पाहिले असशील की काही मुली जन्मताच खूप प्रौढ असतात. त्या लहान वयातच घरच्यांची काळजी घेतात. त्यांना कोणी शिकवावे लागत नाही की आईवडिलांशी कसे वागावे. हे त्यांचे पूर्वसंस्कार असतात. त्या आत्मा त्या घराला सावरण्यासाठी आलेल्या असतात. त्या केवळ तुमच्या वर्तमान काळातील मुले नाहीत, त्या तुमच्या कुळाच्या उद्धारकर्त्या आहेत. म्हणूनच शास्त्रात असे म्हटले आहे की ज्या पित्याला मुलगी आहे त्याने कधीही स्वतःला गरीब समजू नये. त्याच्याकडे साक्षात विश्वाचे गुपित आणि कर्माचे फळ एका भावलीच्या रूपात खेळत असते. यमराज गरुडाच्या प्रश्नांच्या साखळीला पुढे नेतात. पक्षीराज, हा सृष्टीचा नियम आहे की प्रत्येक आत्मा आपल्या प्रवासाचे एक कारण घेऊन येते. जर मुलगी हा कर्माचा पुरस्कार असेल, तर मग आपण समाजातील त्या विसंगतीकडे कसे पाहणार? त्या मुलींच्या जीवनाचे काय होणार ज्यांच्या नशिबात केवळ संघर्ष लिहिला गेला आहे? का काही मुलींना जन्म घेताच परके मानले जाते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर ही मुलगी गेल्या जन्माची आई असू शकते, तर मग अशा काही मुली का असतात ज्या आपल्या कुटुंबासाठी एक शाप बनून येतात? त्यांच्या कर्माचा कोणता कालबाद त्यांच्या नशिबात असतो? गरुडदेव हे सर्व ऐकून स्तब्ध झाले होते. त्यांना आता एका वेगळ्याच भीतीचा अनुभव येत होता. कर्माचा हा खेळ जितका सुंदर आहे तितकाच तो भयानक सुद्धा असू शकतो.
त्यांना आता हे जाणून घ्यायचे होते की कर्माच्या या गणितामध्ये असा कोणता दोष निर्माण होतो ज्यामुळे काही घरे मुलीच्या जन्माने प्रकाशण्याऐवजी अंधारामध्ये बुडतात आणि त्या सर्वात कठीण प्रश्नाचे उत्तर काय आहे. का काही लेकी खूप कमी वयात हे जग सोडून जातात. यमराज आता त्या रहस्याकडे वळणार होते जे कोणकोणत्याही मानवी काळजाचा ठोका चुकेल. अल्पायुषी लेकींच्या कर्माचे ते सत्य जे गरुड पुराणाच्या सर्वात गूढ पानांवर लिहिले गेले आहे ते आता उलगडणार होते. मृत्यू आणि जन्माच्या या खेळात एका पित्याला कोणती सर्वात मोठी आध्यात्मिक परीक्षा द्यावी लागते. काय आहे ते ऋणानुबंधनाचे शेवटचे टोक हे सर्व आता पुढच्या भागात स्पष्ट होणार होते. यमलोकाची ती सभा आता एका अत्यंत गंभीर वळणावर आली होती. यमराज आपले शब्द अधिक गहिरे करत म्हणाले, पक्षीराज, आता आपण त्या विषयाकडे वळणार आहोत ज्याचे नाव काढताच मानवी काळजाचे पाणी होते. या मृत्यूलोकात सर्वात मोठे दुःख कोणते असेल तर ते आपल्या पोटच्या गोळ्याला, आपल्या लाडक्या लेकीला अग्नी देणे किंवा तिला मातीच्या स्वाधीन करणे. तू विचारलंस ना की जर लेकी इतक्या पवित्र असतात, जर त्या स्वतःचे पुण्य घेऊन येतात, तर मग काही लेकींना इतके कमी आयुष्य का दिले जाते. का एखादी चिमुरडी येते, संपूर्ण घराला आपल्या हसण्याने वेड लावते आणि अचानक जणू काही स्वप्न पडावे तशी ती या जगातून निघून जाते. याचे उत्तर गरुड पुराणातील ऋणानुबंध या अध्यायात दडले आहे. यमराज सांगू लागले, प्रत्येक आत्म्याचा या पृथ्वीवरील वास्तवाचा काळ हा आधीच निश्चित केलेला असतो. आत्मा जेव्हा यमलोकातून निघते तेव्हा तिच्याकडे कर्माचे एक तिकीट असते ज्यावर तिच्या प्रवासाची वेळ लिहिलेली असते. गरुडा, यमराज म्हणाले, काही आत्मा अशा असतात ज्यांचे या पृथ्वीवरील आणि त्या विशिष्ट कुटुंबासोबतचे कर्माचे देणे घेणे केवळ काही वर्षांचे किंवा काही महिन्यांचेच असते. गरुड पुराणानुसार या आत्मा अत्यंत उच्च कोटीच्या असतात. त्यांचे एखादे छोटेसे जुने ऋण बाकी राहिलेले असते किंवा त्यांना त्या कुटुंबाला एखादी अत्यंत मोठी आध्यात्मिक शिकवण द्यायची असते. त्या येतात, आपले कार्य पूर्ण करतात आणि पुन्हा आपल्या मूळ प्रवासाला म्हणजेच वैकुंठाच्या दिशेने निघून जातात. यमराज पुढे स्पष्ट करत म्हणाले, मानवी डोळ्यांना हे केवळ एक दुर्दैव वाटते, पण अध्यात्माच्या भाषेत हा एक हिशोब पूर्ण झालेला असतो. समजा मागील एखाद्या जन्मात त्या पित्याने किंवा मातेने कोणाची तरी थोडेसे देणे बाकी ठेवले असेल किंवा कोणाची तरी मनापासून सेवा केली असेल, तर ती उपकृत आत्मा या जन्मात मुलगी बनून येते. ती त्या घराला आनंदाने भरून टाकते, तिथली नकारात्मकता शोषून घेते आणि जेव्हा तिचा वेळ संपतो तेव्हा ती शरीर सोडून निघून जाते. अशा वेळी आईवडील देवावर रुसतात, त्याला दोष देतात, पण त्यांना हे माहीत नसते की ती आत्मा त्यांना एक खूप मोठे सत्य शिकवायला आली होती. यमराज एका अशा घराचे चित्र उभे करतात जिथे काही दिवसांपूर्वीच एका लहान मुलीचे निधन झाले आहे. कल्पना कर गरुडा, यमराज अत्यंत हळूवार स्वरात म्हणाले. त्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात अजूनही त्या लेकीच्या हसण्याचे पडसाद उमटत आहेत. भिंतीवर तिचे लहानसे हात उमटलेले आहेत. तिची खेळणी अजूनही विखुरलेली आहेत. तो पिता जो कालपर्यंत आपल्या लेकीला शाळेत सोडायला जायचा, आज तो तिच्या रिकाम्या पाळण्याकडे बघून सुन्न होऊन बसला आहे. त्याच्या डोळ्यातून पाणीही येत नाही, कारण दुःख इतके खोल आहे की ते अश्रूंमध्ये मावत नाही. त्याच्या मनात शेकडो प्रश्न आहेत. का देवा, तिने कोणाचे काय बिघडवले होते? का तिला इतक्या लवकर नेलेस? तो रागाने देवाच्या मूर्तीकडे बघतो, पण त्या क्षणी त्या खोलीत एक अनामिक शांतता पसरते. त्या पित्याला जणू काहीतरी जाणवू लागते. त्याला आठवू लागतात ते क्षण जे त्याने त्या लेकीसोबत घालवले होते. ती मुलगी जेव्हा त्याच्या जवळ यायची तेव्हा त्याला जगातील सर्व सुखे तुच्छ वाटायची. त्या शांततेत त्याला एक विचार स्पर्श करून जातो, जर ती मुलगी आलीच नसती तर मला या निस्वार्थ प्रेमाचा अनुभव कधीच आला नसता. तिने मला हसायला शिकवले, तिने मला रडायला शिकवले, तिने मला या कठोर जगातून बाहेर काढून एका वेगळ्याच भावविश्वात नेले. त्याला जाणवते की ती मुलगी त्याची मालमत्ता नव्हती, तर ती एक शिक्षक होती. तिने त्याला शिकवले की जीवन हे क्षणिक आहे आणि प्रेम हे अमर आहे. तो पिता आपल्या लेकीच्या चित्राकडे बघतो. त्याला आता राग येत नाही, तर त्याला कृतज्ञता वाटत आहे. धन्यवाद देवा की तू त्या दिव्य आत्म्याला काही काळासाठी का होईना पण माझ्या घरी पाठवलेस.
तिने मला प्रेमाचा जो महासागर दाखवला तो मी आयुष्यभर विसरणार नाही. त्या पित्याचे मन आता स्थिर होऊ लागते. त्याला समजते की त्या लेकीने तिचे कार्य पूर्ण केले आहे. ती त्याला मोहमायेच्या पलीकडचे सत्य शिकवायला आली होती की कोणताही जीव कोणाचाही नसतो. आपण सर्वजण केवळ प्रवासातील सोबते आहोत. त्या एका आध्यात्मिक साक्षात्काराने त्या पित्याचे रडणे थांबते. तो आता त्या लेकीच्या आठवणीत रडत नाही, तर तिच्या आठवणीने समृद्ध होऊन जगण्याची शपथ घेतो. हेच ते कर्माचे सर्वात कठीण पण सर्वात श्रेष्ठ फळ आहे. यमराज पुन्हा स्वरात सांगू लागतात की अशा अल्पायुष्य लेकींच्या जाण्याने घाबरून जाण्याचे कारण नाही. गरुड पुराण स्पष्टपणे सांगते की अशा आत्मा या मुक्तीच्या मार्गावर असतात. त्या तुमच्या घरी केवळ तुमच्या आत्म्याला जागृत करण्यासाठी येतात. गरुडा, ज्या पित्याने आपली मुलगी गमावली आहे त्याने हे समजावे की त्याने एका दिव्य आत्म्याला आपल्या घरात आश्रय दिला होता. त्याचे हे पुण्य त्याला मृत्यूनंतर यमलोकात सर्वात मानाचे स्थान मिळवून देते. कारण एका आत्म्याला तिच्या प्रवासासाठी तयार करणे हे जगातील सर्वात मोठे कार्य आहे. कथेचा वेग आता पुन्हा वाढतो. यमराज गरुडाला सावध करतात की प्रत्येक आत्मा जो तुमच्या घरी येतो तो आपल्यासोबत 3 गोष्टी नक्कीच आणतो. पहिली, पूर्वजन्माचे संस्कार. दुसरी, अपूर्ण कर्माचा हिशोब. आणि तिसरी, एक उद्देश. जर तुम्ही तुमच्या लेकीच्या आवडीनिवडी, तिचे वागणे बारकाईने पाहिले तर तुम्हाला तिच्या आत्म्याचा प्रवास लक्षात येईल. काही मुलींना लहानपणापासूनच देवाची ओढ असते. काही मुली दुसऱ्यांचे दुःख पाहून व्याकुळ होतात. हे त्यांचे पूर्वसंस्कार आहेत. त्या मुद्दाम तुमच्या घरी आल्या आहेत जेणेकरून तुमचे आयुष्यही आध्यात्मिकरित्या प्रगत व्हावे. यमराज पुढे सांगतात की मुलीचा जन्म हा केवळ पित्याचे भाग्य उघडत नाही, तर तो त्या पित्याच्या चारित्र्याची परीक्षा देखील असते. पक्षीराज हा एक असा आध्यात्मिक करार आहे जिथे आत्मा स्वतःचे संस्कार घेऊन येते आणि परिवार त्या आत्म्याला आकाश देण्याची जबाबदारी घेतो. हे नाते केवळ तिला खाऊ पिऊ घालण्याचे नाही, तर त्या आत्म्याच्या विकासाचे आहे. आणि जेव्हा एखादा पिता ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो तेव्हा त्या घरात केवळ एक मुलगी मोठी होत नाही, तर त्या संपूर्ण परिवाराचे आध्यात्मिक स्तर उंचावते. गरुडदेव हे सर्व ऐकून भारावून गेले होते. त्यांना आता एका वेगळ्याच सत्याची जाणीव झाली होती. धर्मराज, गरुडदेव विचारतात, मग या सर्व प्रवासाचा शेवट काय आहे? एका पित्याने आपल्या मुलीसाठी नक्की काय करायला हवे जेणेकरून त्याला कर्माच्या या खेळात यश मिळेल? आणि जर मुली इतक्या महान आहेत तर त्यांच्याबद्दल आपली सर्वात मोठी आध्यात्मिक जबाबदारी काय आहे? यमराज आता त्या अंतिम रहस्याकडे वळणार होते. यमलोकातील ते शेवटचे पान जे प्रत्येक मातापित्यासाठी एका मधुर अमृतासारखे शुद्ध आणि एका शस्त्रासारखे धारदार आहे. मुलीचा जन्म होणे ही केवळ कृपा नाही, तर ती एक मोठी जबाबदारी देखील आहे. ही जबाबदारी काय आहे? काय एका मुलीला शिक्षण देणे हे कन्यादानापेक्षाही मोठे पुण्य आहे. आणि त्या पित्याचे नशीब कसे बदलते जे आपल्या लेकीला ओझे मानत नाहीत. यमलोकातील ती सभा आता संपण्याच्या मार्गावर होती, पण यमराजांचे सर्वात महत्त्वाचे शब्द अजून बाकी होते. मुलीचा जन्म, तिचे संगोपन आणि तिचे अस्तित्व याबद्दलचा तो अंतिम निर्णय जो तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. काय आहे ते सर्वात मोठे सत्य जे गरुड पुराणाने पित्यांसाठी राखून ठेवले आहे? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला या कथेच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळावे लागेल. यमराज आपले दोन्ही हात आशीर्वादांच्या मुद्रेत उंचावतात आणि गरुडदेवांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सज्ज होतात. यमलोकातील ती सभा आता एका अशा निर्णायक वळणावर आली होती जिथे मानवी कर्माचा सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र मार्ग उलगडला जाणार होता. हे गरुडा, यमराज अत्यंत गंभीर पण तेजस्वी आवाजात म्हणतात, तो जो प्रश्न विचारला आहे तोच या संवादाचा प्राण आहे. मुलीचा जन्म होणे हे केवळ मागील कर्माचे फळ नाही, तर ती पुढच्या कर्माची एक मोठी आध्यात्मिक जबाबदारी देखील आहे. गरुड पुराणाचा हा संदेश जो पिता आपल्या अंतःकरणात कोरील त्याचे नशीब या मृत्यूलोकातच नाही तर परलोकातही स्वर्णाक्षरांनी लिहिले जाईल. यमराज पुढे सांगतात, देवाने तुमच्या घरात मुलगी पाठवली आहे. याचा अर्थ असा की त्याने तुमच्यावर जगातील सर्वात मोठा विश्वास टाकला आहे. पक्षीराज नीट ऐक,
जेव्हा एखादी शुद्ध आणि शुभ आत्मा मुलगी म्हणून तुमच्या घरी येते तेव्हा ती केवळ तुमच्या बुडाप्याचा आधार बनायला किंवा घराचे भाग्य उलगडायला येत नाही. ती त्या घराची चेतना आणि त्या परिवाराचा आध्यात्मिक स्तर उंचावण्यासाठी येते. आणि या बदल्यात त्या पित्याचे सर्वात मोठे कर्म कोणते असेल तर ते म्हणजे तिला स्वातंत्र्य आणि ज्ञान देणे. गरुड पुराण स्पष्टपणे सांगते की मुलीला केवळ सोन्याचे दागिने किंवा चांगले कपडे देणे म्हणजे तिचा सन्मान नाही. तिचा खरा सन्मान म्हणजे तिला अशी शिक्षण पद्धती देणे जिने ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल. यमराज त्या कर्माच्या सिद्धांताकडे वळतात जो आजच्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणतात, अनेक पित्यांना वाटते की मुलीला सुरक्षित ठेवणे म्हणजे तिला पिंजऱ्यात बंद करणे होय, पण गरुड पुराणानुसार हे त्या आत्म्याचा अपमान करण्यासारखे आहे. ज्या घरात लेकीच्या पंखांना आकाश दिले जाते, जिथे तिला तिचे निर्णय स्वतः घेण्याची ताकद दिली जाते, तिथे साक्षात विष्णूचा वास असतो. पण ज्या घरात मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव केला जातो, जिथे मुलाला सुकामेवा आणि मुलीला उरलेले अन्न दिले जाते, जिथे मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज काढले जाते पण मुलीच्या शिक्षणाकडे दुसऱ्याच्या घरी जाणार आहे म्हणून दुर्लक्ष केले जाते, त्या पित्याचे सर्व पुण्य त्या क्षणी भस्म होऊ लागते. तो पिता स्वतःच्या हाताने आपल्या मोक्षाचा मार्ग बंद करतो. यमराज गरुडाला सावध करतात की कर्माचा हिशोब मुलीच्या बाबतीत खूप जास्त संवेदनशील असतो. जर एखाद्या मुलीने आपल्या पित्याकडे शिक्षणाची किंवा आपल्या स्वप्नांची मागणी केली आणि पित्याने ती केवळ मुलगी आहे म्हणून नाकारली तर यमराज अशा पित्याला कर्माच्या त्या न्यायालयात उभे करतात जिथे त्याला कोणतीही माफी नसते. गरुडा, लेकीचे अश्रू हे यमलोकातील सर्वात मोठे पुरावे असतात. ज्या पित्यामुळे मुलगी रडते त्या पित्याच्या घरातून लक्ष्मी कायमची विदा घेते आणि तिथे केवळ क्लेश, आजारपण आणि दरिद्रता शिल्लक उरते. कारण तुम्ही केवळ एका व्यक्तीला दुखवत नाही तर तुम्ही त्या दैवी ऊर्जेला नाकारता जी तुम्हाला वाचवण्यासाठी आली होती. यमराज त्या क्षणी आपले डोळे मिटतात आणि कथेची गती एकदम मंदावते. ते गरुडाला आणि या कथेच्या माध्यमातून प्रत्येक पित्याला एका अत्यंत पवित्र क्षणाचे दर्शन घडवतात. कल्पना कर गरुडा, यमराज अत्यंत हळव्या आणि भरून आलेल्या स्वरात म्हणतात, आज रात्र झाली आहे. तो पिता जो दिवसभर जगाच्या स्पर्धेत लढून थकून भागून घरी आला आहे, तो आपल्या लेकीच्या खोलीत जातो. त्याची लेक आता मोठी झाली आहे किंवा कदाचित ती अजूनही लहान आहे. ती शांतपणे झोपलेली आहे. बाहेर चंद्रप्रकाश पडला आहे आणि त्या उजेडात त्या मुलीचा चेहरा एखाद्या देवदूतासारखा चमकत आहे. तो पिता तिच्या उशाजवळ बसतो. तो तिच्या त्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहतो आणि त्याला अचानक जाणीव होते की ही मुलगी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे यश आहे. त्याला आठवते की जेव्हा त्याला जगाने नाकारले होते तेव्हा याच मुलीने त्याला मिठी मारून म्हटले होते, बाबा तुम्ही खूप भारी आहात. जेव्हा तो रडत होता तेव्हा याच मुलीने आपल्या चिमुकल्या हातांनी त्याचे डोळे पुसले होते. त्या पित्याचे हृदय कृतज्ञतेने भरून येते. तो विचार करतो, मी या मुलीला काय दिले? मी तर केवळ तिचे पालन पोषण केले, पण तिने मला माझे अस्तित्व दिले. तिने मला प्रेम करायला शिकवले. तिने मला जगायचे कारण दिले. तो पिता त्या लेकीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात. हे अश्रू दुःखाचे नसतात तर ते साक्षात ईश्वराच्या दर्शनाचे असतात. त्याला जाणवते की ज्या देवाला तो मंदिरात शोधत होता तो देव तर त्याच्या लेकीच्या रूपाने त्याच्याच घरात आहे. तो पिता मनाशी शपथ घेतो, जोपर्यंत माझ्या अंगात रक्त आहे तोपर्यंत मी या लेकीच्या स्वप्नांना मरू देणार नाही. मी तिला ओझे नाही तर माझा अभिमान बनवीन. त्या एका क्षणात तो पिता केवळ एक मनुष्य राहत नाही तर तो एक ऋषी बनतो. त्याची ती प्रार्थना, त्याचे ते अश्रू थेट यमलोकातील कर्माचा हिशोब बदलून टाकतात. त्या एका क्षणात त्याचे हजारो जन्मांचे पाप धुवून निघतात आणि त्याचे घर साक्षात वैकुंठ बनते. हा तो क्षण आहे जिथे कर्माचा खेळ संपतो आणि साक्षात भक्ती सुरू होते. यमराज पुन्हा आणि प्रभावी आवाजात सांगू लागतात. कथेची गती पुन्हा वाढते. म्हणूनच गरुड पुराणाचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की कन्या ही केवळ अपत्य नाही तर ती एक संस्कार आहे. ती केवळ नात नाही तर ती एक दैवी ऊर्जा आहे जी तुमच्या घराचे आध्यात्मिक रक्षण करते. जो पिता आपल्या लेकीला मुलासारखेच अधिकार देतो
तिला स्वावलंबी बनवतो आणि तिच्या आत्मसन्मानाचे रक्षण करतो. त्याच्या घरी साक्षात लक्ष्मी आणि नारायण सदैव निवास करतात. अशा घराला कधीही कोणत्याही यमयातनेची भीती नसते. यमराज गरुडाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतात. मुलीचा सन्मान करणे म्हणजे केवळ गोड बोलणे नाही, तिला शिक्षणाने सक्षम करणे, तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देणे, तिला स्वतःचे निर्णय घेण्याचे धैर्य देणे आणि तिच्या स्वप्नांना आपले स्वप्न समजणे, हाच तिचा खरा आदर आहे. आणि विश्वास ठेव गरुडा, ज्या घरात अशा प्रकारे लेकीचे संगोपन होते तिथे केवळ सुख येत नाही, तर त्या पित्याची 7 कुळे नरकातून मुक्त होतात. कारण मुलगी ही एक असा पूल आहे जो तुम्हाला या मृत्यूलोकातून थेट मोक्षाच्या वाटेवर घेऊन जातो. गरुडदेव आता पूर्णपणे शांत झाले होते. त्यांचे सर्व प्रश्न सुटले होते आणि त्यांच्या मनात आपल्या लेकीबद्दल, आपल्या घरातील स्त्रीबद्दल एक अथांग आदराची भावना निर्माण झाली होती. त्यांना जाणीव झाली होती की मुलीचा जन्म हा कोणताही योगायोग नाही, तर तो त्या परमपित्याचा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. यमराज शेवटी म्हणतात, पक्षीराज, आज आपण आत्मरहस्याच्या या प्रवासात मुलीच्या जन्माचे ते रहस्य उलगडले आहे, जे मानवी जीवनाचा कायापालट करू शकते. लक्षात ठेवा, प्रत्येक मुलगी एक शक्ती आहे आणि प्रत्येक पिता त्या शक्तीचा रक्षक आहे. जर हे नातं समजले तर हे जग स्वर्गापेक्षाही सुंदर होईल. यमलोकाची ती सभा आता विसर्जित होण्याची वेळ आली होती. यमराजांचे तेजस्वी शब्द आसमंतात दुमदुमत होते. गरुडदेवाने यमराजांना वंदन केले आणि ते या महान सत्याचा प्रचार करण्यासाठी पृथ्वीकडे निघाले. मित्रांनो, आज आपण गरुड पुराणाच्या माध्यमातून हे जाणून घेतले आहे की तुमच्या घरात खेळणारी ती लेक केवळ तुमची मुलगी नाही, तर ती तुमच्या पूर्वपुण्यांचा तो साठा आहे, जो तुम्हाला सावरण्यासाठी आला आहे. तिचा सन्मान करा, तिला प्रेम द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला तिचे आकाश मिळवून द्या. कारण तुमची हीच कृती पुढच्या जन्मात तुमचे नशीब आणि तुमच्या आत्म्याचा प्रवास ठरवणार आहे. मुलगी हे ओझे नाही, तर ते एक वरदान आहे आणि हे वरदान सांभाळण्याची ताकद देवाने केवळ तुमच्यात पाहिली आहे. म्हणूनच त्याने तुम्हाला तिचे पिता म्हणून निवडले आहे. या महान आध्यात्मिक प्रवासात आपण हे शिकलो की नातेसंबंध हे केवळ रक्ताचे नसून ते कर्माचे आणि आत्म्याचे असतात. आपल्या मुलीच्या डोळ्यात एकदा डोकावून पहा, तुम्हाला तिथे स्वतःच्या आत्म्याचा एक अंश आणि देवाची एक सुंदर कलाकृती दिसेल. हा प्रवास इथे संपत नाही, तर तो आपल्या जीवनात उतरवण्याची ही खरी वेळ आहे. मित्रांनो, आपल्या लेकीला आज मिठीत घ्या आणि देवाला म्हणा, धन्यवाद देवा की तू मला या महान जबाबदारीसाठी पात्र समजले. जय जय रघुवीर समर्थ.